म्हणून आता मात्र मिहिरा स्पोर्ट आणि गावदेवी ट्रॉफी 2025 मध्ये दशरथजी पाटील सरांना पण प्रथम सन्मानित करतो. मी डोंबाले सरांना विनंती करीन की त्यांना माईची प्रेमाची शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन दशरथजी पाटील सरांना आपण प्रथम सन्मानित करतो. चला पंच आमचे सर्व नीरज राणावत सर आपल्या पॅनेल यायचं आहे, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. प्रथमतः आम्ही 5 रात्री एक चांगलं डिसिजन आपण पाहिला. आमचे नीरज राणावत सर आणि सर्वच गणेश भाविस्कर सर असतील, शशी मेहर सर आणि दीपक बोराडे सर सर्व या. लगेचच आपल्याला सर्व पॅनलला देखील सन्मानित केलं जाईल. त्यानंतर आमचे इथे संदेश दादा आहेत आई एकविरा इव्हेंटचे सर्व टीम. तब्बल 5 रात्रीमध्ये एक आम्हाला चांगल्या प्रकारचं आपण पाहतो एक क्लिअरिटी आमच्या घर बसल्या लाडक्या प्रेक्षकांना जी आपण लाईव्ह प्रेक्षेपण पाहतात ते देखील आपण घर बसल्या पाहून दिलं. खूप सुंदर अशी या आई एकविरा इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून. चला या आपण नीरज राणावत सर या, सर्व गणेश भाविस्कर सर, दीपक बोराडे सर आणि शशी मेहर सर या चारही पंचांना आम्ही सन्मानित करतो. मयूरदादा मात्रे मिहिरा स्पोर्ट गावदेवी ट्रॉफी 2025 मध्ये या चारही पंच आपण यायचं एकत्र. आमचे उलवे गावचे जगदीश दादा आपण देखील यायचं आहे, जे विकेटसाठी आम्हाला मदत केली. आपल्याला देखील सन्मानित करणार आहोत. प्रथम पंचांचा सन्मान होतोय. ही माईची प्रेमाची शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित केले जातो. या नीरज राणावत सर आणि सर्व पॅनल, दीपक बोराडे सर, गणेश भाविस्कर सर आणि शशी मेहर सर या चारही पंचांना आपण सन्मानित करतो. आम्हाला विकेटसाठी ज्यांनी मदत केली ते आमचे उलवे गावचे जगदीश दादा, आपल्याला देखील आम्ही सन्मानित केलं जाईल. आई एकवीर लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसल्या पाहिला, विकेट बनवली. आपण जगदीश दादा यांना देखील सन्मानित करतो. संदेश दादा शेलके आपण देखील यायचं आहे, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. सर्व टीम आई एकविरा इव्हेंट्स लाईव्ह देखील आपण त्यांना देखील विनंती आहे, दादा आपण देखील यायचं आहे. आमचे डीजे सँडी असतील तर आपण देखील यायचं. सूरज इथे आपण सन्मानित करतो. तर आपण थँक्यू नीरज राणावत सर, आपला सर्व पॅनल, संदेश सेलके आमचे आई एकविरा इव्हेंटचे सर्व त्यांना देखील आपण सर्व टीमला इथे सन्मानित केलं जातो या स्पर्धेच्या वतीनं. तर आपण इथे सन्मानित करतो. संदेश दादा शेलके यांना आपण ही बाईची प्रेमाची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतो. मयूरदादा मात्रे आमचे संजयजी डोंबाले सर याच्या वतीने आपण सन्मानित करतो संदेश दादा शेलकेला. सर्व टीम आई एकविरा माध्यम आपण सर्वांना आम्ही सन्मानित करतो. तर आमचे उत्कृष्ट गुणलेखक प्रणयजी मात्रे, ज्याने 5 रात्रीमध्ये लेखणीचं काम केला, प्रणयजी मात्रे आपण यायचं आहे. आपल्याला देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. आई गावदेवी ट्रॉफी 2025 मिहिरा स्पोर्ट ही आपण ट्रॉफी पाहिली 5 रात्रीमध्ये. खूप सुंदर स्पर्धा आपल्या या मोरावेच्या लांगेश्वर क्रीडांगणावरती साकारण्यात आली.
तर प्रणयजी म्हात्रे यांना आपण ही माईची शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन येथे सन्मानित केले जातोय. खूप सुंदर अशी स्पर्धा आपण एन्जॉय करतात. चला प्रणय म्हात्रे या. आता लगेचच बक्षीस वितरणाला सुरुवात होईल. एक खूप सुंदर चांगली स्पर्धा गावदेवी ट्रॉफी 2025 अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट बाबाडोगरी संघ या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला. रनरअप ओडापून वाहाल. मोर्या 11 पलसवे तिसऱ्या क्रमांकाचा मानकर ठरला. चौथा क्रमांकाचा मानकरी गौरी स्पोर्ट 40+ उलवे आणि 5व्या क्रमांकाचा मानकर ठरलाय तो बहिरीदेव चंद्रकांत स्पोर्ट्स वशेनी. तर स्क्रीनवाले दादा आपण यायचं आहे. आमचे स्क्रीनवाले दादा 5 रात्रीमध्ये आपण स्क्रीन पाहिली. चला या दादा लगेच 5 रात्रीमध्ये आपण स्क्रीनचं जी आम्हाला सेवा दिली. तर आपण आमची स्क्रीन जे आपण पाहतात या क्रीडांगणावरती त्या दादाचं देखील आपण बाईचे शॉल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय. चला आता शेवटचे आपण सर्वांनी लक्ष द्यायचंय. बक्षीस वितरणाला सुरुवात होतोय. शेवटची मॅन ऑफ द मॅच ज्याने मात्र चांगलं खेळ केला पहिल्या इनिंग मध्ये. प्रथम मी ही बक्षीस देण्यासाठी विनंती करेन काशीनाथ दादा मात्र आपण यायचंय. या शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो अंतिम सामन्याचा सामनावीर अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट बाबनडोगरी संघाचा तकदीर पाटील. 10 चेंडू 33 धावा. सुंदर खेळ केलाय. तकदीर पाटील यायचंय. मी काशीनाथ दादा मात्रे यांना विनंती करतो आमचे 40+ मास्टर मोराबी गावचे दादाच्या शुभास्ते आपण ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण तकदीरला खूप साऱ्या शुभेच्छा. नेहमी या स्पर्धेमध्ये तो चांगला खेळ करत असतो आणि पुन्हा एकदा चॅम्पियन ठरला तो अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बाबनडोगरी संघ. एक चांगला खेळ आपला सादर झालं. तर या शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय तकदीर पाटील. चला गोलंदाज जात आपण उत्कृष्ट त्या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी आणायची. स्पोर्ट्स सायकल्स असेल आणि एक क्रिस्टल ट्रॉफी उत्कृष्ट गोलंदाज. या अमित भाऊ आपण यायचं आहे. आमचे अमित नाईक भाऊ येथील या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज
ज्याच्याकडे आपण पाहिलं तर 5 षटकं फेकली, 31 धावसंख्या दिल्यात आणि या स्पर्धेमध्ये ज्याने मात्र आपण पाहिलं तर 8 विकेट चांगली प्रकारची गोलंदाजी केली, तर जास्त आपण आणि मिडन ओव्हर षटक देखील हाताळला, तर तो खेळाडू ठरतोय ओडाफोन वहाल संघाचा उत्कृष्ट गोलंदाज सुदेश सालुंके. सुरेख गोलंदाजी केली, यायचे सुदेश सालुंके. आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलं. आम्हाला ही स्पॉन्सरशिप स्पोर्ट्स सायकल विवेकजी दुबे या साहेबांच्या वतीने देण्यात आलेली आहे. तर आपण सुदेशसाठी जोरदार टाळ्या वाजवूया मित्रांनो. एक चांगला खेळ केला त्याने आणि तब्बल 8 विकेट्स चांगल्या प्रकारचे मित्र इथे गोलंदाजी केली. तो मात्र ओडाफोन वहाल संघाचा सुदेश सालुंके ठरलाय स्पोर्ट्स सायकल. तर जाऊया मात्र आता आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर आम्हाला ही सायकल आपण पाहिला स्पोर्ट्स सायकल आमचे बामणडोंगरी गावचे संतोष दादा म्हात्रे यांच्या आम्हाला ही स्पॉन्सरशिप केली सायकल उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी. तर मी विनंती करीन सचिन दादा म्हात्रे आपण यायचं आहे आपल्या शुभास्ते. आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर ही क्रिस्टल ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल्स तर उत्कृष्ट या स्पर्धेतील क्षेत्ररक्षक ठरलाय तो वशेनी संघाचा हर्ष पाटील. यायचा हर्ष पाटील आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलात. आपल्याला ही स्पोर्ट्स सायकल्स आणि ही क्रिस्टल ट्रॉफी दिली जाईल. नक्कीच आमचे बामणडोंगरी गावचे संतोषदादा म्हात्रे याने ही स्पॉन्सर केलेली सायकल्स उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी या हर्ष पाटील ठरलाय तो वशिरी संघाचा हा खेळाडू. तर किरण पाटील दादांना विनंती करतो यायचं आपल्या शुभास्ते. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ज्याने आपण पाहिला तर येथे 33 चेंडू फेस केले आणि 74 धावसंख्या टोकल्या तो मात्र खेळाडू ठरलाय अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरी संघाचा संदेश गोदली. यायचा या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज संदेश यायचंय. नुकतीच तुला 6वी बाईक इथे प्राप्त झाली आणि आता इथे स्पोर्ट्स सायकल देखील उत्कृष्ट फलंदाज म्हणून. तर मी किरणदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण संदेशला ही स्पोर्ट्स सायकल द्यायची आहे. संदेश नक्कीच मित्र थांबायचं आहे. तुला नक्कीच एक प्रश्न असेल. संदेश थांबायचं आहे नक्कीच. संदेश आम्ही देखील बामणडोंगरी संघाचा खेळ पाहत होतो. कुठेतरी तुम्ही 2-3 वर्ष अगोदर आपण पाहिलं तर आपला संघ कुठेतरी बॅकफुटवरती होता. परंतु जसा तेजस दादा आपल्याला मिळाला तसा तर आपला संघ चांगल्या स्थितीमध्ये पोहोचला. आज देखील मी देखील पाहायचो की 12वा ते 13वा तू खेळाडू असायचाच, पण नेहमी तुला या टीममध्ये इन्व्हॉल्व झालास. त्यानंतर तुझ्या नावावरती 6 बाईक लागल्या. आज तुला ही स्पोर्ट्स सायकल मिळली. तुझ्या संघाबद्दल आणि आमच्या या स्पर्धेबद्दल थोडक्यात. सर्वप्रथम म्हणजे आयोजकांचा आम्ही धन्यवाद. मेन म्हणजे मयूर दादा तो आम्हाला दरवर्षी एंट्री देतो. आम्हाला दुसऱ्या उलाढालमध्ये जास्त एंट्री भेटत नाही, पण मयूर दादा आम्हाला हमेशा ए लॉट असतो भारी टीम त्याच्यात ठेवतो. पण दुसऱ्या उलाढालमधल्या गावात ते आम्हाला इथं घेतच नाहीत. म्हणजे ते सांगतात एंट्री दुसऱ्या टीमी कॅन्सल होतात, तुम्ही खेळू नका किंवा खेळू नका. आणि आताचा विषय तो झाला, तो आमचा पर्सनल विषय होता, पण तो जाऊ दे आता विषय आहे. पण तर नक्कीच बेस्ट ऑफ लक संदेश. तुला ही स्पोर्ट्स सायकल मिळाली उत्कृष्ट फलंदाज म्हणून. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरला संदेश गोदली. तर जाऊया मात्र आता या स्पर्धेतील आपण पाचव्या क्रमांकाचा पारितोषिक देणार आहोत. आपण पाहिला तर पंचम पारितोषिक. तर मी हे बक्षीस देण्यासाठी विनंती करेन
ह्या कांबळे सर आमचे 40+ मास्टर उलवे गावचे अमितजी पाटील. तर या स्पर्धेमध्ये त्यांना रोख रक्कम आपण 5व्या क्रमांकाची रक्कम 25,000 व गावदेवी ट्रॉफी क्रिस्टल. तर या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरला तो संघ आहे आपण पाहिला तर उरण तालुक्यातील बहिरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशेनी संघ आपण यायचं आहे. या स्पर्धेतील आपण 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरला, पारितोषिकाचा मानकरी ठरला यायचा वशेनी संघ. लगेचच आपण इथे बक्षीस घेण्यासाठी खूप सुंदर आपण खेळ सादर केलात. ही क्रिस्टल ट्रॉफी आणि आपल्याला ही रोख 25,000 हे बक्षीस दिलं जातोय. अमितदादा पाटील आमचे स्कीमर फॅमिलीचे मेंबर्स CK बॉईज अमितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ही बक्षीस दिलं जातोय. तर या 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरला तो बहिरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट वशेनी. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की. इथे आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो चंद्रकांत स्पोर्ट बहिरीदेव 11 वशेनी संघ. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. तर जाऊया या स्पर्धेतील चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी रोख रक्कम 25,000 व गावदेवी ट्रॉफी क्रिस्टल. तर या स्पर्धेतील आपण पाहू शकाल संघ ठरलाय गौरी स्पोर्ट उलवे 40+. तर मी विनंती करेन याचा बक्षीस देण्यासाठी काशीनाथ दादा मात्रे आपण यायचं आमचे 40+ मास्टर गौरी स्पोर्ट उलवे 40+. एक धाव आरोग्यासाठी कालच्या लॉट मधून हा संघ क्वालिफाय झाला होता आणि आज या स्पर्धेमध्ये आपण चतुर्थ पारितोषिकाचं मानकरी ठरलं. आपल्यासाठी रोख रक्कम 25,000 आणि भव्य दिव्य ही क्रिस्टल ट्रॉफी देण्यात येतोय. चतुर्थ पारितोषिकाचे मानकरी ठरल्यात तो गौरी स्पोर्ट उलवे 40+. या संघाला आपण ही भव्य दिव्य ट्रॉफी देतो. गणपती बाप्पा नक्कीच आपण आपल्याला बेस्ट ऑफ लक 40+ संघ एक चांगला संघ आहे. तर जाऊया मात्र या स्पर्धेतील तृतीय पारितोषिकाकडे. तर मी विनंती करेन ही बक्षीस देण्यासाठी सचिन दादा मात्रे आपण यायचंय. तर या स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरला तो बोरिया 11 पलसपे संघ. एक चांगला खेळ केला आपण पहिल्या रात्रीमध्ये परंतु हार्ड लक टीम आणि या स्पर्धेमध्ये आपण तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरला. रोख रक्कम आपल्याला देखील 25,000 व गावदेवी ट्रॉफी ही क्रिस्टल ट्रॉफी दिली जाईल. या बोरिया 11 पलसपे संघ आपण हे बक्षीस घेण्यासाठी मी सचिन दादा मात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते हे बक्षीस खूप सुंदर ट्रॉफ्या या स्पर्धेमध्ये. पुढल्या वर्षी आपल्याला स्पोर्ट्स बाईक देखील पाहायला मिळेल मालिकाबीरसाठी. आमचे सचिन दादा मात्रे असतील उत्तम काका कोळी शंकर गणपत पाटील आणि तसेच सर्व टीम याच्या वतीनं पुढल्या वर्षी स्पॉन्सर केली जाईल स्पोर्ट्स सायकल्स या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी बोरिया 11 पलसपे संघ या स्पर्धेतील तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरलाय. सचिन दादा मात्रे यांच्या शुभास्ते आपण हे बक्षीस दिलं जातोय. खूप सुंदर आपण खेळ सादर केलात बोरिया 11 पलसपे संघ. बोला गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की. नक्कीच आपण बेस्ट ऑफ लक चांगलं खेळ आपलं चांगलं सादर केलं बोरिया 11 पलसपे संघ. तर जाऊया मात्र या स्पर्धेतील रनरअप दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. तत्पूर्वी आम्ही विनंती करू डोबाले सर या आपण आपल्या शुभास्ते या स्पर्धेतील रनरअप आपण संघ पाहिलाय. तर नक्कीच रोख रक्कम 50,000 व गावदेवी ट्रॉफी क्रिस्टल ओडापोन वहाल यायचा आपण सर्व संघ ओडापोन वहाल
तर मी संजयजी ढोमाले सरांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण ही भव्य दिव्य क्रिस्टल ट्रॉफी आणि आपल्याला हे बक्षीस दिलं जातोय. तर सर्व ओढापूर वहाल संघ आपण यायचंय. एक चांगला आपण खेळ पाहतात. आई गावदेव ट्रॉफी मिहिरा स्पोर्ट आयोजित 2025. चांगला खेळ झाला आपला देखील ओढापूर वहाल संघ. आमचे प्रदीप दादा मुंबईकर त्यानंतर प्रवीण दादा मुंबईकर एक चांगला संघ नेहमी खेळत असतो आपल्या विभागामध्ये. या स्पर्धेमध्ये आपण रनरअप ठरलात. दुसऱ्या क्रमांकाचा मानकर ठरलात. तर गणपती बाप्पा इथे आपण बक्षीस दिलं जातोय. बेस्ट ऑफ लक ओढापूर वहाल संघ. सर्व संघाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या स्पर्धेसाठी. आपण या स्पर्धेमध्ये रनरअप ठरलात. तर जाऊया मालिकावीर. या स्पर्धेमध्ये आपण पाहिला ज्याने उत्कृष्ट खेळ केला. हॅलो. तर या स्पर्धेमध्ये ज्याने उत्कृष्ट खेळ केला तर आपण गेस करणार का कोणता खेळाडू असेल. जो मात्र आपण पाहिला तर रेफ्रिजरेटर त्याला फ्रीज मिळेल. आणि या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी केली. ज्याने आपण पाहिला तर 34 चेंडू आणि 76 धावसंख्या टोकल्यात. एक चांगला खेळाडू कोण असेल गेस करायचा आहे. या स्पर्धेतील मालिकावीर कोण खेळाडू असेल. तर या स्पर्धेतील आई गावदेवी ट्रॉफी 2025 आपण पाहिला तर मिहिरा स्पोर्ट या स्पर्धेतील मालिकावीर जो रेफ्रिजरेटर आपण पाहिला तर घेऊन जाईल घरी. तो खेळाडू ठरलाय 34 चेंडू 76 धावा. मोरिया 11 पलसपे संघाचा सिद्धांत म्हात्रे. सुंदर खेळ केला. खूप सुंदर. पहिल्या रात्रीपासून त्याने मन जिंकली होती. याचा सिद्धांत म्हात्रे. त्याच्या खालोखाल संदेश गोंधली होता 74 वरती. आणि आयलेश मात्र देखील 74 पॉइंट्स वर होता. त्यानंतर आपण पाहिला तर या स्पर्धेमध्ये मालिकावीर ठरलाय. तर ही मात्र बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतो आमच्या काशीनाथदादा मात्रे, अमित नाईक भाऊ, सचिनदादा मात्रे सर्वांच्या या आमच्या पाहुण्यांच्या शुभास्ते आपण ही मालिकावीरची बक्षीस आणि हे रेफ्रिजरेटर फ्रीज सिद्धांत मात्रे मोरिया 11 पलसपे संघाचा आमच्या सर्व पाहुण्यांच्या शुभास्ते आपण हे बक्षीस देतो. खरोखर पलसपे संघ जेव्हा आम्ही पाहिला, मी देखील प्रथम या संघाचा खेळ पाहिला. खूप सुंदर खेळ आहे. आणि त्यानंतर जे सिद्धांत मात्रेचे जे षटकार होते लाजवाब. या स्पर्धेमध्ये आपण मालिकावीर ठरलात. तर आम्हाला नक्कीच सिद्धांत मात्रे या पण सुमितजी चोबे यांच्या वतीने आम्हाला स्पॉन्सरशिप केली. श्रीराम मित्रमंडळाचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी हे आपण पाहू शकाल रेफ्रिजरेटर फ्रीज. तर सिद्धांत मात्रे खूप साऱ्या शुभेच्छा. एक आपण या स्पर्धेमध्ये मालिकावीर ठरलात. सिद्धांत दादा मात्रे आमच्या जवळ देखील आपल्याला यायचं आहे. जसं फोटो शूट होईल. सिद्धांत मात्रे मोरिया 11 पलसपे संघाचा वर या दादा. वर या वर दादा यायचं आहे दादा. असं नाही आपल्याला प्रथम जर मालिकावीर मिळाली असेल यायचं आहे दादा. नक्कीच बाईक मध्ये बोलणं सोपं नाही आहे. तर जाऊया आता शेवटचा या स्पर्धेतील अंतिमचा बक्षीस उरलंय.
जे आपण पाहिला गतवर्षी देखील तो संघ चॅम्पियन हॅलो आणि या वर्षी देखील आपण पाहू शकाल तेजस मात्रे आणि त्याची सर्व टीम. तर मी सर्व पाहुण्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे शेवटचं बक्षीस आपण द्यायचं आहे, कारण इथे यायचं आहे तेजस दादा आपली सर्व टीम घेऊन, कारण आपण या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा चॅम्पियन ठरलात. लाजवाब आपला परफॉर्मन्स झाला. बामणडोंगरी संघ म्हटलं तर आम्ही देखील त्या संघाचे फॅन आहोत. नेहमी त्यांची आम्ही मॅच पाहत असतो आणि आज प्रत्यक्षाने त्याने खेळ देखील सादर केला आमच्या या मोरावेच्या लांगेश्वर क्रीडांगणावरती. चला या सर्व संघ अर्चित एंटरप्राइजेस, जीवदानी स्पोर्ट, बामणडोंगरी संघ, लाजवाब. जेव्हा हे नाव घेतलं जातं तेव्हा देखील आपल्या उलवेडोड विभागामध्ये नक्कीच विचारला जातो की बामणडोंगरी गाव कुठे आहे. आम्ही नेहमी म्हणतो की आमच्या बाजूला आमच्या शेजारी आहे, आमचाच गाव आहे आणि नेहमी सातत्याने हा चांगला खेळ करत असतात. या सर्व संघ खूप सारं आमचे संजय दादा खोत देखील इथे आहेत. यायचं आपण देखील सर्व टीम आमच्या सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण अर्चित एंटरप्राइजेस, जीवदानी स्पोर्ट, बामणडोंगरी संघाला सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते. तर मिलिंद दादा भोईर आमचे पॅकर्स उलवे गावचे इथे जर असतील तर दादा या आपण अर्चित एंटरप्राइजेस बामणडोंगरी. या सर्व बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, आई मावळीचा. नक्कीच अर्चित एंटरप्राइजेस, जीवदानी स्पोर्ट, बामणडोंगरी संघ या स्पर्धेतील चॅम्पियन ठरला. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला बामणडोंगरी संघ पुढच्या स्पर्धेसाठी. ISPL मध्ये देखील आपण पाहिलं तर आर्यन नाईकची निवड झाली. ही खरी ओळख आहे आपण पाहिलं तर बामणडोंगरी गावाची. आणि आज देखील पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपण दुसऱ्या आपण पाहिलं तर आपण चॅम्पियन ठरलात. या तिसऱ्या पर्वामध्ये एक चांगलं खेळ आपण सादर केलं.